नमस्कार मंडळी, माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी आज चालले आहे 4 व्हीलरमधून फिरायला. रात्र आहे आणि आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला. आणि बघू शकता बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे. अंधार झालेला आहे. रात्रीचे 8 वाजले आहे आणि आता आम्ही चाललो आहे खेडशिवापूर रोडला. तर हा रोड आहे कात्रज घाटाच्या तिकडून आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे. तर बघू शकता खूप अंधार आहे आणि ट्रॅफिक जाम देखील आहे पुण्यात खूप. आणि रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि भूक तर खूप लागलेली आहे. आणि सांगू शकते की आम्ही खूप दिवसांनी बाहेर चाललो आहे. तर चला मग. पेट्रोल भरलं. पेट्रोल गाडीतलं संपत आलं होतं म्हणून पेट्रोल भरलं. बघू शकता हा कात्रजचा घाट सुरू झालेला आहे आणि खूप छान असं वाटतंय. घाटामध्ये सगळीकडे लाईट चमकत आहे आणि पहिल्यांदा असं इतक्या अंधारात आम्ही गेलो बाहेर. बघू शकतो तरी ट्रॅफिक जाम होतीच. आम्ही हा कात्रजच्या बोगद्यातून निघालेला आहे. नवीन बोगदा आहे आणि बघू शकता हे बोगदा खूप मोठा आहे. तर लाईट वगैरे खूप छान असं केलेलं आहे तिथे आतमध्ये. आणि मस्त वाटत आहे फिरायला. रात्रीची फिरणं वेगळंच आहे. खूप एन्जॉय केला आम्ही आणि खूप छान गप्पा मारलं 1-2 तासाच्या ड्रायव्हिंगमध्ये. खूप छान वाटलं. तर हा नवले ब्रिजच्या तिथून निघतो हा कात्रजचा नवीन बोगदा. तर हा बघू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि खूप असा प्रशस्त आहे, मोठा आहे. आम्ही बोगद्यातून बाहेर निघालो. बघू शकता पुणे सिटी कशी दिसतीये रात्रीच्या वेळेस. हा पुणे सिटीचा देखावा खूप सुंदर वाटते. आणि रात्रीचे 9-10 वाजले आहे तरी ट्रॅफिक जाम चालूच आहे तिथे वाहनांची. हा आहे नवले ब्रिजचा रोड. खूप स्लोप होता तिथे आणि आम्ही आता कात्रजकडे निघालो आहे. नवले ब्रिज सोडून जेवण केलं. बघू शकता खूप छान हॉटेल होतं. मी पिठलं भाकरी खाल्ली. खूप सुंदर असं पानामध्ये दिलं होतं, केळीच्या पानामध्ये. तिथला हा सीन कॅप्चर केला. खूप सुंदर वाटलं. खाली मोटार लावून छान केलेलं आहे यांनी. पाण्याचे कारंजे. इथे बंब ठेवला होता जुन्या काळचा आणि इथे स्वागतासाठी पूर्वीच्या काळी हत्ती ठेवायचे, तसे हत्ती ठेवलेले. छान असे गणपतीचं छोटंसं मूर्ती ठेवलेली आहे डेकोरेशनला. आणि इथे
बघू शकता किती छान डेकोरेशनला हत्ती ठेवलेला आहे स्वागतासाठी. आणि हे नारळ